नांदेड शहरातील तोटावर हॉस्पिटलमध्ये देंगलूर येथील 55 वर्षीय लिंगामणी उनगुतवार यांच्यावर नुकतेच एक गुंतागुंतीचे शस्त्रक्रिया यशस्वीरित्याने पार पडली। येथील डॉक्टरांनी त्यांच्या पोटातून तब्बल 28 सेंटीमीटरची मोठी गाठ बाहेर काढली। डॉक्टर आशा तोटेवार यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय टीमने 2 तासाहून अधिक काळ अत्यंत सूक्ष्म कौशल्य वापरून ती गाठ सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश मिळवले। शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्यानंतर रुग्णांची प्रकृती स्थिर असून ती आता पूर्णपणे बरी होत आहे। डॉक्टरच्या प्रयत्नामुळे रुग्णांचा जीव वाचवण्यात यश मिळाले। डॉक्टर आशा तोटेवार यांनी दाखवलेल्या शांतपणा, वेगवान निर्णय क्षमता आणि प्रवीण कौशल्यामुळे एका महिलेला नवीन जीवन मिळाले। डॉक्टर आशा तोटेवार यांनी दाखवलेल्या शांतपणा, वेगवान निर्णय क्षमता आणि प्रवीण कौशल्यामुळे एका महिलेला नवीन जीवन मिळाले। आता आपण डॉक्टर आशा तोटेवार यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया। नमस्कार। नमस्कार, मी आशा तोटावार, गोवर्धन घाट रोडवर कर्डिले सरांच्या वरती फर्स्ट फ्लोअरला माझं तोटावार हॉस्पिटल आहे। मी स्त्रीरोग तज्ज्ञ आहे, नांदेड येथून बोलत आहे। माझ्याकडे लिंगामणी उनगतवार, वय वर्ष 55, ही महिला पोटामध्ये खूप दुखत आहे अशी कंप्लेंट घेऊन आलेले होते। त्यांच्यासोबत CT स्कॅन आणि सोनोग्राफीचा रिपोर्ट होता आणि ते खूप रडत होते। मग प्रत्यक्षात जेव्हा मी चेक केलं त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की त्यांच्या पोटामध्ये खूप मोठी तब्बल 28 सेंटीमीटर एवढी मोठी गाठ होती। मग मी त्यांना ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला, पण ते घाबरलेल्या अवस्थेत होते आणि त्यांच्या रिपोर्टमध्ये कॅन्सर असण्याची नमूद केलेले होते। त्याच्यामुळं त्यांना खूप टेन्शन असल्यामुळं ते खूप परेशान होते, नातेवाईक ॲज वेल एज पूर्ण पेशंटसुद्धा। पण जेव्हा मी पाहिले आणि त्यांना मी समजून सांगितले की बाबा प्रत्येक गाठ ही कॅन्सरचीच असावी असं काही नाही, प्रत्यक्षात ती नॉर्मल पण निघू शकते। मग ऑपरेशनची तयारी झाली। तब्बल 2 तासाच्या शस्त्रक्रिया इतका टाईम आम्हाला लागणार होता, कारण ह्या महिलेचे पूर्वी 2 सीझर आणि 1 कुटुंबनियोजन असे 3 ऑपरेशन झालेले होते। त्याच्यामुळं ही शस्त्रक्रिया गुंतागुंतीची निघणार असा आम्हाला अंदाजा होता। सगळे ऑपरेशन करण्याची तयारी झाली आणि 2 तास ही शस्त्रक्रिया चालली, पण आम्ही ती गाठ न फुटता काढण्यात यशस्वी झालो आणि पेशंट व्यवस्थित आहे, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही। ती गाठ काढत असताना मॅडम तुम्हाला असं नाही वाटलं का की म्हणजे ती वाचेल, तो पेशंट तुमचा वाचेलच असं तुम्हाला म्हणजे कन्फर्म ठाम होतात का तुम्ही? कारण एवढं मोठं पोट वाढल्याच्या नंतर जेव्हा ती म्हणजे तुम्हाला ऑपरेशन करायचं होतं त्या टायमिंगला तुम्हाला कुठेतरी मनात वाटलं का की बाबा चान्सेस कमी आहेत असं? नाही, तसं तर मला तशी भीती नव्हती, कारण जेव्हा ही अशी खूप मोठी गाठ असते, ती तब्बल 28 सेंटीमीटरची गाठ होती। गाठचे आवरण इतके छोटे असते की ते एकदम कांद्याच्या पापुद्र्या एवढी एवढं पातळ आवरण असतं। त्याच्यामुळं कितीही एक्सपर्ट डॉक्टर असला तरी ती गाठ फुटण्याची शक्यता असते। परंतु जरी गाठ फुटली तरी पण ते फुटल्याच्या नंतर ही जी तयारी असते ती आम्ही ठेवलेली होती, त्याच्यामुळं त्याच्याबद्दल मला काही भीती नव्हती। फुटली तरी आम्ही ती काढू शकलो असतो, पण न फुटताच आम्ही ती गाठ काढली। तुम्ही तुमच्या रुग्णांना अशाच प्रकारे वेळोवेळी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि मला वाटते की ही दुसरी वेळ आहे की तुम्ही जवळपास 28 सेंटीमीटरची गाठ तुम्ही त्या महिलेच्या याच्यामधून पोटामधून काढलेली आहे। नाही, त्यामध्ये एक महत्त्वाचा विषय होता, ही गाठ काढून आम्ही तपासणीसाठी हैदराबादला पाठवली होती आणि पाठवल्याच्या नंतर त्या गाठीचं परीक्षण करून त्याचा एक रिपोर्ट येत असतो आपल्याकडं। मग त्या गाठीचा आम्हाला फॉलोअप तो रिपोर्ट आला आणि त्याच्यामध्ये असं नमूद केलं होतं की याच्यामध्ये 1% पण कॅन्सर नाही, ती गाठ साधी आहे। आणि जेव्हा हा रिपोर्ट किंवा ही आनंदाची बातमी आम्ही पेशंटला सांगितली त्यावेळेस त्या पेशंटच्या चेहऱ्यावरचा आनंद हे पैशात किंवा कशातच मोजू शकत नव्हतं, एवढी आनंदाची बातमी होती। खूप खूप अभिनंदन मॅडम तुमचं। तुमच्या भागातील अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा युवा राज्य न्यूज लाईव्ह, बातमी जी प्रभाव पाडेल।